प्रश्न 1. इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते? अ. तो केवळ कल्पनेवर आधारित असतो. ब. तो पुराव्यांच्या तपासणीसाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करतो. क. त्यात केवळ राजांच्या गोष्टी असतात. ड. तो भविष्यकाळाचे भाकीत करतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तो पुराव्यांच्या तपासणीसाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करतो. भूतकाळात घडलेल्या घटनांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले संकलन म्हणजे इतिहास होय. एखादा पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या निकषांवर वारंवार तपासून पाहण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारावर लिहिला जात नाही. प्रश्न 2. इसवी सनाची सुरुवात कोणाच्या स्मरणार्थ झाली? अ. गौतम बुद्ध. ब. सम्राट अशोक. क. येशू ख्रिस्त. ड. वर्धमान महावीर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. येशू ख्रिस्त. सध्या आपण जे दिनदर्शिका वापरतो ती इसवी सनावर आधारित आहे. येशू ख्रिस्तांच्या स्मृत्यर्थ याची सुरुवात झाली. इसवी सन AD ख्रिस्तांच्या जन्मानंतरचा काळ, इसवी सन पूर्व BC ख्रिस्तांच्या जन्मापूर्वीचा काळ. प्रश्न 3. काळ मोजण्याची जगातील सर्वात प्रचलित पद्धत कोणती? अ. शक संवत. ब. इसवी सन ख्रिस्ती कालगणना. क. हिजरी कालगणना. ड. विक्रम संवत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. इसवी सन ख्रिस्ती कालगणना. शालिवाहक शक आणि विक्रम सावंत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहनशाही कालगणना असे म्हणतात. प्रश्न 4. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिच्या पृष्ठभागावर सर्वात आधी कोणता सजीव निर्माण झाला? अ. बहुपेशीय प्राणी. ब. एकपेशीय आदिजीव प्रोटोझोआ. क. मासे. ड. सरपटणारे प्राणी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. एकपेशीय आदिजीव प्रोटोझोआ. प्रश्न 5. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सर्वप्रथम कोणी स्पष्टपणे मांडला? अ. अल्बर्ट आइन्स्टाईन. ब. ॲरिस्टॉटल. क. चार्ल्स डार्विन. ड. न्यूटन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. चार्ल्स डार्विन. 1959 मधील ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज या पुस्तकाद्वारे त्यांनी सजीव सृष्टीतील बदलांचा शास्त्रशुद्ध उलगडा केला, ज्यामुळे त्यांना उत्क्रांतीवादाचे जनक मानले जाते. प्रश्न 6. पाठीचा कणा नसलेल्या सजीवांच्या गटाला काय म्हणतात? अ. पृष्ठवंशीय सजीव. ब. अपृष्ठवंशीय सजीव. क. जलचर सजीव. ड. उभयचर सजीव. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अपृष्ठवंशीय. पाठीचा कणा कशेरुक स्तंभ नसलेल्या सजीवांच्या गटाला अपृष्ठवंशीय इनव्हर्टिब्रेट्स असे म्हणतात. हे प्राणी पृथ्वीवरील एकूण प्राण्यांच्या प्रजातींपैकी 90 ते 95% जास्त आहेत. उदाहरण: गांडूळ, गोगलगाय, कीटक, फुलपाखरू, मुंगी, जेलीफिश, स्टारफिश, कोळी, खेकडा, शिंपले, ऑक्टोपस, स्पंज इत्यादी. प्रश्न 7. उत्क्रांतीच्या टप्प्यात उभयचर प्राण्यांचे वैशिष्ट्य काय? अ. ते फक्त पाण्यात राहतात. ब. ते फक्त जमिनीवर राहतात. क. ते पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात. ड. ते हवेत ओढू शकतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ते पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतात. उत्क्रांतीच्या टप्प्यात उभयचर प्राणी हे मासे, जलचर आणि सरपटणारे प्राणी भूचर यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. हे प्राणी पाण्यात आणि जमिनीत अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतात. हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ते शीत रक्ताचे कोल्ड ब्लडेड असून श्वसनासाठी फुफ्फुसे आणि ओलसर त्वचेचा वापर करतात. प्रश्न 8. लुसी या मानवाच्या पूर्वजाचे जीवाश्म कोणत्या खंडात सापडले? अ. आशिया. ब. युरोप.
क आफ्रिका, ड ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क आफ्रिका. लुसी या मानवाच्या पूर्वजाचे म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिसचे जीवाश्म आफ्रिका खंडातील इथिओपिया देशात सापडले. नोव्हेंबर 1974 मध्ये इथिओपियाच्या अफार या प्रदेशातील हदार या ठिकाणी डोनाल्ड जोहान्सन या पुरातत्वशास्त्रज्ञाला हा सांगाडा सापडला, जो सुमारे 32 लाख वर्षांपूर्वीचा मानला जातो. प्रश्न 9. ताठ कण्याचा मानव होमो इरेक्टस याच्याबाबत कोणते विधान सत्य आहे? अ. त्याला अग्नीचा वापर माहीत होता. ब. तो फक्त झाडावर राहायचा. क. तो शेती करायचा. ड. त्याला बोलता येत नव्हते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. त्याला अग्नीचा वापर माहीत होता. प्रश्न 10. शक्तिमान मानव निएंडरथल मॅन यांचे अवशेष प्रामुख्याने कोठे सापडले? अ. भारत. ब. जर्मनी. क. चीन. ड. अमेरिका. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. जर्मनी. शक्तिमान मानव निएंडरथल मॅन यांचे अवशेष प्रामुख्याने जर्मनीतील ड्युसेल नदीच्या खोऱ्यातील निएंडर व्हॅली या ठिकाणी 1856 मध्ये पहिल्यांदा सापडले. या मानवाची शरीरयष्टी धिप्पाड म्हणजे पहिलवानासारखी असल्याने त्यांना शक्तिमान मानव म्हटले जाते. हे प्रामुख्याने पश्चिम युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिका या प्रदेशांमध्ये वास्तव्यास होते. प्रश्न 11. बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? अ. होमो हॅबिलिस. ब. क्रो-मॅग्नॉन. क. ऑस्ट्रेलोपिथेकस. ड. रामापिथेकस. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. क्रो-मॅग्नॉन. प्रश्न 12. मानवाने दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रावरून कालखंडाचे किती भाग पडतात? अ. 2. ब. 3. क. 4. ड. 5. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 3. मानवाने दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रावरून अश्मयुगाचे मुख्य 3 भाग पडतात: पुराश्मयुग, ओल्ड स्टोन एज, मध्याश्मयुग, मिडल स्टोन एज आणि नवाश्मयुग, न्यू स्टोन एज. या कालखंडांचे वर्गीकरण हत्यारांच्या आकार, प्रकार आणि बनवण्याच्या तांत्रिक प्रगतीवर, उदाहरण आघात तंत्रावर आधारित आहे. प्रश्न 13. मध्याश्मयुगीन मानवाच्या हत्यारांना काय म्हटले जाते? अ. हस्तकुऱ्हाड. ब. सूक्ष्म अस्त्रे मायक्रोलिथ. क. तासण्या. ड. दगडी गोळे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. सूक्ष्म अस्त्रे मायक्रोलिथ. प्रश्न 14. नवाश्मयुगाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? अ. शिकार करणे. ब. कंदमुळे गोळा करणे. क. शेती आणि पशुपालनाची सुरुवात. ड. गुहेत राहणे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. शेती आणि पशुपालनाची सुरुवात. नवाश्मयुगाचे म्हणजे निओलिथिक एजचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीचा शोध आणि विकास होय. या काळात मानवाने भटक्या जीवनाचा त्याग करून नदीकाठी स्थिर जीवन म्हणजे सेटल्ड लाईफ सुरू केले. तसेच पशुपालन, कुंभाराचे चाक आणि घासून गुळगुळीत केलेली प्रगत दगडी हत्यारे वापरायला सुरुवात केली. प्रश्न 15. मानवाने सर्वप्रथम कोणता प्राणी माणसावला? अ. गाय. ब. घोडा. क. कुत्रा. ड. बैल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. कुत्रा. मानवाने सर्वप्रथम कुत्रा या प्राण्याला माणसावले, पाळीव बनवले. हा बहुधा जगातील पहिला पाळीव प्राणी मानला जातो, ज्याचे पुरावे 15 ते 30 हजार वर्षांपूर्वीचे आहेत. कुत्रा हा लांडग्यांच्या प्रजातीतून विकसित झाला असून शेतीचा शोध लागण्यापूर्वीच मानवाने त्याला शिकारीसाठी आणि रक्षणासाठी जवळ केले. प्रश्न 16. शेतीच्या कामासाठी मानवाला कोणत्या प्राण्याचा उपयोग करून घेणे सोयीचे झाले? अ. कुत्रा. ब. शेळी. क. बैल. ड. उंट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बैल. प्रश्न 17. स्थिर जीवनाच्या सुरुवातीला घरे बनवण्यासाठी प्रामुख्याने कशाचा वापर केला जात असे? अ. लोखंड आणि सिमेंट. ब. कूड आणि माती. क. दगड आणि काच.
ड फक्त गवत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कूड आणि माती. प्रश्न 18. नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये लोकांच्या अन्नाचा मुख्य स्रोत काय बनला? अ मासेमारी, ब शिकार, क शेतीतील धान्य, ड रानफळे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क शेतीतील धान्य. प्रश्न 19. मानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरला? अ सोने, ब लोखंड, क तांबे, ड चांदी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क तांबे. मानवाने सर्वप्रथम तांबे या धातूचा वापर केला. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी, काही अंदाजानुसार इसवी सन पूर्व 9,000 ते 8,000, मानवाने या धातूचा शोध लावला आणि त्याचा वापर हत्यारे आणि भांडी बनवण्यासाठी केला. तांबे निसर्गात नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असल्याने त्याचा शोध घेणे सोपे होते. प्रश्न 20. चाकाच्या शोधामुळे कोणत्या व्यवसायात मोठी क्रांती झाली? अ कापड विणणे, ब कुंभारकाम म्हणजे मातीची भांडी, क शिकार करणे, ड लाकूडतोड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कुंभारकाम मातीची भांडी. प्रश्न 21. व्यापाराच्या नोंदी ठेवण्याच्या गरजेतून कशाचा विकास झाला? अ खेळांचा, ब लिपी आणि चिन्हांचा, क हत्यारांचा, ड कपड्यांचा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लिपी आणि चिन्हांचा. प्रश्न 22. मेसोपोटेमिया ही संस्कृती कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली? अ सिंधू आणि गंगा, ब टायग्रीस आणि युफ्रेटिस, क नाईल आणि सिंधू, ड होएंगहो आणि यांगचे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब टायग्रीस आणि युफ्रेटिस. मेसोपोटेमिया ही प्राचीन संस्कृती टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाली. हा प्रदेश साधारणपणे आधुनिक इराक, सिरिया आणि तुर्कीच्या काही भागांमध्ये स्थित होता. ग्रीक भाषेत मेसोपोटेमिया म्हणजे दोन नद्यांमधील भूमी असा अर्थ होतो. प्रश्न 23. इजिप्तमधील प्राचीन संस्कृती कोणत्या नदीच्या देणगीमुळे भरभराटीला आली? अ ॲमेझॉन, ब मिसिसिपी, क नाईल, ड टेम्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क नाईल. नाईल नदी महत्त्वाची होती कारण ती इजिप्शियन संस्कृतीचा आधारस्तंभ होती. तिने शेतीसाठी सुपीक जमीन, अन्न आणि पाण्याचा स्रोत आणि वाहतुकीचे साधन पुरवले आणि ती इजिप्शियन संस्कृतीचा पाया होती. प्रश्न 24. हडप्पा संस्कृतीतील नगर रचनेचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? अ विस्कळीत घरे, ब सांडपाण्याची उत्तम व्यवस्था व काटकोनात छेदणारे रस्ते, क उंच पर्वत, ड मोठ्या गुहा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सांडपाण्याची उत्तम व्यवस्था व काटकोनात छेदणारे रस्ते. हडप्पा संस्कृतीतील नगर रचनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सुव्यवस्थित ग्रीड पद्धत म्हणजेच ग्रीड सिस्टीम, जिथे रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत असत आणि घरे भाजलेल्या विटांची बांधलेली होती. या संस्कृतीमध्ये प्रगत सांडपाणी व्यवस्था, सुसज्ज स्नानगृहे, विहिरी आणि नगररचनेमध्ये प्रशासकीय नियंत्रण व शिस्त दिसून येते. प्रश्न 25. चीनमधील प्राचीन संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसली? अ गंगा, ब सिंधू, क होएंगहो, ड टायग्रीस. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क होएंगहो. प्रश्न 26. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध असतात त्या काळाला काय म्हणतात? अ प्रागैतिहासिक काळ, ब ऐतिहासिक काळ, क अश्मयुग, ड लोहयुग. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ऐतिहासिक काळ. प्रश्न 27. सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरात अवाढव्य स्नानगृह सापडले आहे? अ हडप्पा, ब लोथल, क मोहेंजोदडो, ड कालीबंगन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क मोहेंजोदडो.
प्रश्न 28. बुद्धिमान मानवाचा स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाल्यामुळे त्याला कशाची क्षमता प्राप्त झाली? अ. वेगाने धावण्याची. ब. चित्र काढण्याची. क. भाषेची म्हणजेच संवाद साधण्याची. ड. पोहण्याची. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क. भाषेची म्हणजेच संवाद साधण्याची. प्रश्न 29. मानवी संस्कृतीच्या वाटचालीत ताम्रयुग म्हणजे कोणत्या धातूचा काळ? अ. लोखंडाचा. ब. तांब्याचा. क. पितळेचा. ड. ब्रॉन्झचा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तांब्याचा. ताम्रपाषाण युग याला ताम्रयुग आणि ताम्रपाषाण युग असेही म्हणतात. हा वितळवलेल्या तांब्याच्या वाढत्या वापरासाठी ओळखला जाणारा एक पुरातत्वीय कालखंड होता. हा नवाश्म युगानंतर आणि कांस्य युगाचा आधीचा काळ होता. प्रश्न 30. मानवाच्या स्थिर जीवनामुळे कशाची निर्मिती झाली? अ. जंगलांची. ब. गाव वसाहतींची. क. वाळवंटांची. ड. महासागरांची. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. गाव वसाहतींची.